आपण पाहतोय सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत ठोसर पागेत। महानुभव पंथाप्रमाणे सिंधुताईंवर अंत्यसंस्कार केले जातील। शासकीय इत्तमामात हे अंत्यसंस्कार होणार आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती या संदर्भात? पार्टी जे आहे ते नवीन पेठेतल्या पुस्तक भागेमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। त्या महानुभव पंथाच्या होत्या, त्यामुळे त्या परंपरेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचं दफन जे आहे त्या ठिकाणी केलं जाणार आहे। महानुभव पंथाचे जे पंथी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पार्थिवाचं या ठिकाणी पूजन केलं जाईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते दफन केलं जाईल। मात्र त्यापूर्वी राज्य सरकारने जे निर्देश दिलेले होते, काल मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना प्राप्त झालेल्या होत्या की त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात यावे। अगदी त्याप्रमाणे त्यांना 21 फैरी जे आहे ते या ठिकाणी झाडल्या जातील, मानवंदना दिली जाईल आणि मग त्यानंतरच त्यांचं दफन जे आहे ते केलं जाईल। मात्र त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे आमदार राज्यमंत्री विश्वजित कदम, विविध क्षेत्राचे मान्यवर जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचा अश्रूंचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण माईंच्या जाण्याने एक चांगली समाजसेविका जी आहे त्या आज आपल्याकडून निघून गेलेली आहे। सकाळपासूनच त्यांच्या मांजरेतील निवासस्थानी त्यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी अलोट अशी गर्दी केलेली होती। तर अगदी काही थोड्या वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावरती ठोसर जागेमध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार लागले आहे। अनेक जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण माईंचा प्रपंच हा मोठा होता। त्यांची लेकरं जवळपास 1000च्या वर होती आणि ही सगळी लेकरं या ठिकाणी दाखल झालेली आहेत, कारण माई आता मात्र दिसणार नाही आहेत। मात्र कार्य त्यांचं पुढे कायम ठेवायचंय। माहिती आहे की सिंधुताईंनी अनाथ मुलांसाठी मोठं कार्य उभं केलेलं होतं। त्यांनी कोणताही जात धर्म पंथ न पाहता अनाथ लेकरं जे आहेत ते त्यांना मांजरीतल्या हनुमती बालनिकेतनमध्ये आणलं, त्यांना लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्या पायावरती उभं केलं। आज त्यांची अनाथ मुलं जी आहेत ते विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। मात्र आज माईंना शेवटचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी, माईंचं दर्शन जे आहे ते डोळ्यात साठवण्यासाठी अनेक अनाथ मुलं जी आहेत म्हणजे जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते आज अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मांजरीतल्या त्यांच्या हनुमती बालनिकेतनमध्ये सकाळपासूनच त्यांनी गर्दी केलेली होती, कारण माईंचं अंत्यदर्शन जे आहे, माईंचं शेवटचं दर्शन आपल्याला घेता यावं ही इच्छा जी आहे ती सगळ्या लेकरांची आपल्याला पाहायला मिळते। आणि अगदी त्याप्रमाणेच प्रत्येक जण जो आहे तो शेवटचा क्षण डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी आज या ठिकाणी माईंना भावपूर्ण निरोप देण्यासाठी जमलेला आहे। माईंनी विविध क्षेत्रामध्ये जी मुलं उभी केली त्या मुलांच्या सुद्धा अश्रूंचा बांध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र माईंना शेवटचा निरोप देताना सगळ्यांच्या भावनांचा बांध कुठला आणि अशा अनुभवताना पाहायला मिळत आहेत। अगदी थोड्या वेळामध्ये महानुभव पंथाप्रमाणे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील। आपण या ठिकाणी पाहू शकतो की काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम सध्या कुटुंबियांची विचारपूस करताना पाहायला मिळत आहेत, कारण कालपासूनच संपूर्ण विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले लागेल। प्रदीप, खरं तर माईंचं कार्य हे फार मोठं होतं। खऱ्या अर्थानं सिंधुताईंनी शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। नक्कीच आपल्याला माहिती आहे की कारण कोणतीही घरामध्ये पार्श्वभूमी नसताना म्हणजे त्यांनी लहान वयामध्ये त्यांचं लग्न झालेलं होतं, मात्र तरी सुद्धा शिक्षणाची कास धरून अनाथ मुलांना त्यांच्या पायावरती उभं करावं हाच विचार घेऊन माईंनी मोठं कार्य जे आहे ते उभं केलं आणि पुण्यातल्या मांजरी जवळ एक छोटंसं सन्मती बालनिकेतन जे आहे ते सुरू केलं। अनाथ मुलांसाठी माई घरोघर दारोदार हिंडल्या, त्यांना मदत मिळावी, त्यांच्यासाठी निधी उभारला जावा म्हणून माईंनी आतापर्यंत अनेकांची दारं झिजवली। मात्र अनाथ मुलांना शिकवण्यासाठी माईंनी आपलं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे खर्ची घातलं। म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल म्हणून आपण जर पाहिलं असेल तर आतापर्यंत त्यांना 700हून अधिक पुरस्कार मिळाले। भारत सरकारने नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला होता। माई 2 महिन्यांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन पुण्यामध्ये बसलेल्या होत्या। मात्र त्यांना डायफ्रामॅटिक हर्नियाचा जो त्रास होता त्यासाठी त्यांना रुटीन चेकअपसाठी दवाखान्यात दाखल व्हावं लागलं आणि 14 तारखेला त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलेलं होतं। त्यानंतर रुटीन चेकअप त्यांच्यावरती सुरू होतं, मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काल पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचं दुःखद असं निधन झालं। काल गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते रात्री नोबल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं।
सकाळी 2 तास मांजरीतल्या हनुमती बालनिकेतनमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात आलेलं होतं आणि आता हे पार्किंग जे आहे ते नवी पेठेतल्या ठोसर बागेमध्ये पोहोचलेलं आहे आणि अगदी थोड्या वेळात त्यांच्यावरचे अंत्यसंस्कार जे आहेत ते केले काही जातील. सेकंदाकरता प्रदीप तुम्हाला थांबवते. ही दृश्य आपण पाहतोय ठोसर बागेतली ही दृश्य आहेत. तर शासकीय इतमामात आता सिंधुताईंवर अंत्यसंस्कार होत आहेत. बोल ना. हाँ हाँ यस 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 यानंतर अर्पण करण्यासाठी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय विश्वजित कदम साहेब कृषी राज्यमंत्री यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी राज्य शासनाच्या वतीनं माईंना पुष्पचक्र अर्पण करावं. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, आपण पाहतोय या ठिकाणी विश्वजित कदम देखील दाखल झालेले आहेत, उल्हास बापट देखील आहेत आणि माईंना सिंधुताईंना या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येते. प्रदीप, नक्कीच लागेल. आपल्याला माहिती आहे की सध्या कोरोना संसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढतोय, त्यामुळे त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं होतं की जास्तीत जास्त गर्दी न करता घरूनच माईंचं दर्शन जे आहे ते घ्यावं आणि माईंना आदरांजली व्हावी. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनानं जिल्हा प्रशासनानं निर्देश दिलेले होते की माईंचं कार्य पाहता त्याच्यावरती प्रदीप, शासकीय काही इतमामामध्ये सेकंदाकरता तुम्हाला थांबवते. माईंची लेकरं ही फार होती, 1000च्या वरच माईंची लेकरं होती. प्रत्येकांनाच माईंनी आपल्या कुशीत घेतलेलं होतं, प्रत्येकालाच मोठं केलेलं होतं. अशा या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते. हो, माईंचं खूपच म्हणजे नाही का दुःख डोंगर खूपच त्यांनी खूपच म्हणजे नाही का आधार दिला त्याला मुलांना नाही मी जास्त. मात्र माया आज आपल्यात असायला हव्या होत्या, कारण आतापर्यंत उभं केलेलं सगळं काम. त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा जाहीर झाला. हो, ते गेलं सगळं आम्हा सगळ्यांना खूप दुःख झालेलं आहे. काय बी आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या ना तर ते आम्हाला म्हणजे धीर द्यायचे, समजायचे. मी पण बरेच सुपर डिलक्सला ॲडमिट होते ना, 2-3 वेळा गेली ती भेटायला. माईंनी कधीच जात धर्म बघितला नाही, सगळ्या मुलांना आपण असं करून घेतलं. हो, शेजारीच राहतोय आमच्या म्हणजे. हां, त्यांचं आश्रमचं काम व्हायच्या आधीपासून आम्ही इथंच राहिलं आहे. भूमिपूजन पण त्यांनी एकदम 3-4 वर्षाच्या मुलीच्या हस्ते केलेले ह्या बिल्डिंगचं. आणि बऱ्याच वेळा त्यांच्याकडे म्हणजे कोण देणगी द्यायला तर जायचे मी, आमचे पाहुणे वगैरे आले तर त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय, सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली वाहण्यात येते. तर दुसरी दृश्य, अनेक जण माईंचं हे अंत्यदर्शन घेण्याकरता मांजरीत त्यांच्या निवासस्थानी देखील दाखल झालेली होती. अगदी काही वेळातच आता या ठिकाणी महानुभाव पंथाप्रमाणे सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, दफनविधी होईल. आमदार विश्वजित कदमांकडून देखील माईंना आदरांजली वाहण्यात आलेली आहे.
अधिक जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, आपण जर पाहिलं तर सिंधुताई नेहमी म्हणायच्या की रणांगणात जो घोड्यावर असतो तो नेहमी पडतो, पण ज्याचे पाय हे मातीशी असतात, मातीशी ज्याची नाळ असते, तो कायम मोठाच होत असतो. ही जाणीव, ही शिकवण सिंधुताईंना महाराष्ट्राला दिली. नक्कीच. खरं तर लागली त्यांचं जे वाक्य होतं की मातीशी नाळ जोडलेली माणसं आयुष्यात मोठी होतात, अगदी त्याचप्रमाणे माईंनी जात धर्म पंथ न पाहता त्यांना त्यांच्या कार्यामध्ये उभं केलं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि माईंची अनाथ लेकरं जी आहेत त्यात विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. आता शासकीय मानवंदनेला सुरुवात झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात त्यांना मानवंदना जी आहे ती त्यानंतर ध्वज हस्तांतरणाचा कार्यक्रम होईल. माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांना सदर ध्वज हस्तांतरित करण्यात येईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं.
सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई सपकाळ यांच्याकडे आता भारताचा तिरंगा हा सुपूर्द केला जातोय। संपूर्ण शासकीय इतमामात सिंधुताई सपकाळ यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडत आहेत। पुण्यातल्या नवी पेठेतील ठोसर बागेतली ही दृश्य आहेत। महानुभाव पंथाप्रमाणे आता हे अंत्यसंस्कार केले जात आहेत। पद्म पुरस्कारांना त्यांना गौरवण्यात आलेलं होतं आणि म्हणून संपूर्ण शासकीय इतमामात आपण बघतोय ममता सिंधुताई सपकाळ यांच्याकडे भारताचा तिरंगा हा सुपूर्द केला जातोय। सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांच्याकडे भारताचा तिरंगा सुपूर्द करण्यात आला। शेकडोच्या संख्येने आपण बघतोय सिंधुताई सपकाळ यांच्या परिवारातील सगळेजण तिथे आलेले आहेत। हजारो अनाथांना घर देण्याचं काम, त्यांच्या जीवनाला उभारी देण्याचं काम सिंधुताई सपकाळ यांनी केलं आणि ते सगळेजण हा इतका मोठा परिवार तिथं साश्रू नयनांनी आता अखेरचा निरोप देण्यासाठी पुण्यातल्या नवी पेठेतील ठोसर बागेत पोहोचलेला आहे। वैभव, खरं तर सुरेश भटांच्या पंक्ती आहेत, आसवांनो माझ्या डोळ्यातून वाहू नका, अंतरीची वेदना साऱ्या जगात जाऊ नका, असंच खरं तर व्यक्तिमत्व सिंधुताईंचं होतं आणि हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। महानुभाव पंथाद्वारे सिंधुताईंवर अंत्यसंस्कार केले जातात, दफनविधी होईल, अखेरचा निरोप देण्यात येतोय सिंधुताईंना। पुण्याच्या नवी पेठेतील ठोसर बागेत सिंधुताईंवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। सिंधुताईंचा प्रपंच हा फार मोठा होता, जवळपास 1000 त्यांची लेकरं होती, 282 जावई, 49 सुना, तर 750 पुरस्कारानं सिंधुताईंना सन्मानित करण्यात आलं होतं। ही थेट दृश्य आपण बघतोय पुण्यातल्या नवी पेठेतील ठोसर बागेतली ही दृश्य आहेत। अनेक शासकीय अधिकारी देखील आपण बघतोय, पोलीस अधिकारी देखील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथं पोहोचलेले। प्रदीप कापसे माझे सहकारी तिथं उपस्थित। प्रदीप, आपण बघतोय साश्रू नयनांनी आता सिंधुताई यांना अखेरचा निरोप दिला जातोय, काय सांगाल? तर ही दृश्य आपण बघतोय थेट पुण्यातल्या नवी पेठेतली ठोसर बागेतली दृश्य आहेत। महानुभाव पंथाच्या पद्धतीप्रमाणे आपण बघतो आता काही क्षणातच दफनविधी जो आहे तो केला जाईल। ममता सिंधुताई सपकाळ या सिंधुताई सपकाळ यांची कन्या यांच्याकडे भारताचा तिरंगा हा पोलीस अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे आणि त्याच्यानंतर आता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। प्रदीप माझा सहकारी तिथं आपल्यासोबत। प्रदीप, साश्रू नयनांनी सिंधुताई यांना निरोप देण्यासाठी आपण बघतोय अलोट गर्दी तिथं झालेली आहे, मात्र त्यात शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची संख्या देखील खूप मोठी आहे। तसंच तो प्रत्येक जण पोचलेला आहे ज्याच्या जीवनाला, ज्या अनाथाच्या जीवनाला मायेची ऊब दिली, त्याची उभारी दिली सिंधुताईंनी, ते सगळेजण तिथं साश्रू नयनांनी आता माईला निरोप देण्यासाठी पोहोचलेत, काय सांगाल? नक्कीच आपल्याला माहिती की प्रत्येकाची इच्छा आहे की माईंना शेवटची आदरांजली जी आहे, श्रद्धांजली जी आहे ती अर्पित करावी। कारण सिंधुताईंच्या नावापुढे माय हा शब्द लागलेला होता। एक आई एका लेकराला जन्म देते, मात्र सिंधुताईंनी अशा अनाथ लेकरांना तिच्या रूपानं माई जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला दिली आणि विविध क्षेत्रामध्ये माईंची जी लेकरं आहेत त्यात आपल्याला कार्य करताना पाहायला मिळत आहेत। ते सगळी लेकरं माईंचं शेवटचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या नवी पेठेतल्या ठोसर बागेमध्ये पोहोचलेली आहेत आणि साश्रू नयनांनी माईंना जो शेवटचा निरोप आहे तो दिला जातोय। शासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, राज्य शासनाचे प्रतिनिधी, पुण्याचे महापौर, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माईंना शेवटची श्रद्धांजली जी आहे या ठिकाणी अर्पित केली जाते। आता सध्या महानुभाव पंथाचे पंथीय जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये महानुभाव पंथाच्या परंपरेप्रमाणे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील। महानुभाव पंथामध्ये दफन करण्याची परंपरा आहे, प्रथा आहे। अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या पार्थिवाचं अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी विधिवत पूजन करून दफन केलं जाईल आणि माईंना शेवटचा निरोप दिला जाईल। सिंधुताई सपकाळांच्या नावासमोर माई हा शब्द लागलेला होता, कारण माईंनी जे कार्य उभं केलं म्हणजे माय हा शब्द लावण्याचं
नावासमोर लागण्याचं भाग्य सिंधुताईंच्या पदरामध्ये पडलं आणि अनेक जणांना सिंधुताईंच्या रूपानं आई मिळाली. अगदी तीच सगळी लेकरं जी आहेत ती सिंधुताईंच्या शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि महानुभाव पंथाच्या प्रति परंपरेप्रमाणे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते सध्या केले जातात. नक्कीच प्रदीप, आपण बघितलेले आहेत कधी स्मशानात राहून, कधी रेल्वेत राहून आणि कित्येक दिवस उपाशी राहून देखील एक वेगळा संघर्ष हा सिंधुताईंनी केला. मात्र असलं आयुष्य, असलं जीवन परत कोणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी अनेक अनाथांना त्यांनी आधार दिला. आत्ताच त्यांच्या अनाथाश्रमात 2000 पेक्षा जास्त मुलं आहेत. या अगोदर अनेक मुलं जी आहेत ती अनेक ठिकाणी स्थिरसावर झालेली आहेत. चांगलं शिक्षण त्यांना देण्याचं काम सिंधुताईंनी केलं. दूरवरनं कालची ही बातमी जशी आली असेल, दुःखाचा डोंगर या सगळ्यांवरती कोसळला असेल आणि ही मुलं देखील, त्यात अनेक जण अनेक ठिकाणी सेटल झालेले आहेत, ती मुलं देखील आता पोहोचली असतील. नक्कीच बरोबर. खरं तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जे लेकरं विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत त्यांच्या रूपानं सिंधुताई सत्ता गेलेल्या नव्हत्या, तर त्यांची आई काल त्यांच्या आईचं दुःख निधन झालं अशी त्यांची भावना होती. कारण आई नसताना आईचं जे प्रेम आहे, आईची माया आहे, आईचा उबदार माया जी आहे ते सिंधुताईंनी लेकरांच्या आयुष्यामध्ये दिली. अशी अनाथ लेकरं, काही हजारांच्या वरती अनाथ लेकरांचा संवाद जो आहे सिंधुताईंनी आतापर्यंत त्यांच्या सन्मती बालनिकेतनमध्ये केलाय. आणि ती सगळी लेकरं जी आहेत ते विविध क्षेत्रामध्ये कार्य करताना पाहायला मिळत आहे. तर सगळ्यांच्या अश्वंचा जो बांध आहे तो फुटलेला होता. प्रत्येकाची इच्छा होती की कधी आपण बालनिकेतनमध्ये पोहोचतो आणि माईंचं दर्शन घेतो. अगदी त्याच भावनेनं विविध क्षेत्रामध्ये परदेशामध्ये असतील, त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये, विविध शहरांमध्ये काम करणारी, कारण विविध शहरांमध्ये काम करणारी जी लेकरं आहेत ती काल रात्री पुण्यामध्ये दाखल झालेली होती. सकाळी बालनिकेतनमध्ये माईंचं दर्शन घेतलं आणि आता अंत्यसंस्कारासाठी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचाच अश्रूंचा बांध या ठिकाणी फुटलेला पाहायला मिळतोय. माईंनी जे कार्य आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये उभं केलं, माई दारोदार हिंडल्या, प्रत्येकाच्या घरापर्यंत गेली आणि अनाथ लेकरांसाठी त्यांनी मदत मागितली. मात्र माईंच्या रूपानं अनाथ लेकरांना महाराष्ट्राला एक मोठी माय मिळाली. मात्र त्या माऊलीचा काल पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दुःखद असं निधन झालं आणि त्यानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते. राज्य सरकारनं सुद्धा शासकीय इतमामामध्ये त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली जी आहे या ठिकाणी अर्पित केलेली आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये महानुभाव पंथाप्रमाणे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील. महानुभाव पंथाचे पंथी आपण या ठिकाणी पाहायला मिळतात की त्यांच्या पार्थिवाचं पूजन जे आहे ते या ठिकाणी केलं जाते आणि त्यानंतर महानुभाव पंथाच्या प्रतीप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचं दफन जे आहे ते नवी पेठेतल्या या तुसरबागेमध्ये केलं जाईल. मात्र सगळ्यांची इच्छा आहे ते म्हणजे माईंचं शेवटचं दर्शन आपल्याला घेता यावं, माईंना पाहता यावं. कारण प्रत्येकालाच माईंना भेटण्याचा योग आयुष्यामध्ये आला नसेल, मात्र माईंचं शेवटचं दर्शन जे आहे ते मात्र घेता यावं याच भावनेनं सगळेजण जे आहेत ते या तुसरबागेमध्ये पोहोचलेले आहेत आणि माईंचं शेवटचं रूप जे आहे ते डोळ्यात साठवताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचीच भावना दाटून आलेली आहे, प्रत्येकाचा कंठ दाटून आलेला आहे. कारण सिंधुताई सपकाळांच्या जाण्यानं एक मोठी माई जी आहे ती महाराष्ट्रानं गमावलेली आहे आणि सिंधुताई आपल्यातून निघून गेलेल्या आहे ती सगळ्यांचीच भावना झालेली आहे. अगदी त्यात दाटून आलेल्या हुंदक्याप्रमाणे प्रत्येक जण जो आहे तो शाश्रू नयनांनी सिंधुताईंना या ठिकाणी भावपूर्ण निरोप देताना पाहायला मिळतो. खरे प्रदीप, मात्र या सगळ्यामध्ये आत्ताच सिंधुताईंच्या परिवारातील काही सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या TV9 कडे त्या खूप महत्त्वाच्या आहेत. प्रदीप, त्यांचं असं म्हणणं आहे की सिंधुताई आपल्यातच आहेत आणि प्रत्येक जे लहान मूल जे सिंधुताईंनी मायेनं अगदी आईच्या प्रेमानं वाढवलं आणि त्याला एक नवीन जीवन दिलं, त्या प्रत्येकामध्ये सिंधुताई आज जगतेय असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे देखील खूप खरं आहे. त्यांचं कार्य असंच पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली असेल त्यांना. नक्कीच. खरं तर आपण हाच प्रश्न ज्यावेळेस कुटुंबियांना विचारला की माया आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांची प्रतिक्रिया जी होती ती मात्र खूप बोलकी होती. माया आज आपल्यातच आहेत, कारण माईनं अनेकांची घरं उभी केली. म्हणजे ज्या लेकरांना माय नव्हती, ज्या लेकरांना बाप नव्हता, अशा लेकरांचा सन्मान माईंनी केला आणि त्यांच्या रूपानं, माईच्या रूपानं त्या लेकरांचं घर जे आहे ते आज उभं राहिलं. त्या घरामध्ये असणारा प्रत्येकाचा संसार म्हणजे माईंचा संसार आहे, ते घर म्हणजे माईंचं आहे. याच भावनेनं माई प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तशी बोलकी प्रतिक्रिया जी आहे ती सदस्यांकडून पाहायला मिळते आणि प्रत्येकाची हीच भावना आहे की माईंच्या रूपानं आम्हाला माय मिळाली आणि त्या माऊलीनं आमचा संसार उभा केला, त्या माऊलीनं आम्हाला पायावरती उभं केलं. अगदी त्याच भावनेनं ते प्रत्येक जण जे आहे ते शाश्वत नयनांनी माईंना शेवटचा निरोप देताना पाहायला मिळतात. कारण कोणताही जात धर्म पंथ न पाहता माईंनी अनाथ हाच धर्म आहे असं समजून त्या धर्माची सेवा केली आणि अनाथ लेकरांची सेवा करण्याचं जे मूल्य आहे ते माईंनी आपल्या पदरामध्ये पाडलं. माईंनी जे आतापर्यंत सामाजिक कार्य केलेलं होतं त्या कार्याची दखल म्हणून आपण जर पाहिलं असेल की माईंना आतापर्यंत 700हून अधिक पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर अगदी काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं सुद्धा पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मला वाटतं माईंच्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण असावा राष्ट्रपतींच्या हस्ते
माईंचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कारण माईंनी संपूर्ण आयुष्य अनाथ लेकरांसाठी खर्च घातलं. त्या अनाथ लेकरांसाठी माईंनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं. त्या माईंना शेवटचा निरोप देता यावा, त्या माईंना पाहता यावं, याच भावनेनं प्रत्येक जण जो आहे तो नवी पेठेतल्या ठोसर बागेमध्ये पोहोचलेला आहे. आणि माईंवरती सध्या आता महानुभव पंथाप्रमाणे अंत्यसंस्कार प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि अगदी काही मिनिटांमध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठोसर बागेमध्ये दफन केलं जाईल. नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आपण बघतो साश्रू नयनांनी